वेलकम. नितेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना या स्पर्धेचे आयोजक कमलेशजी ठाकूर आणि गणेश काकड सर, अतिशय चांगले व्यक्तिमत्व आणि कमलेशजी ठाकूर साहेब नेहमीच भंडारी समाजाला एकोपा करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेलं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि महापौर चषक हे सुंदर टायटल आपल्याला पाहायला मिळतं. कैलासवासी अमित पाटील सलग 2 मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे अजय. अतिशय सातत्य यावेळेला पाहायला मिळतं, कन्सिस्टन्सी. सध्या दर्शित मात्रे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करताना बिंदास्त पापडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर पहिले षटक समाप्तीवर झाले. येस, पहिले षटक कंप्लीट झाले. अम्मार शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेले. दरम्यान आपण पाहिलं तर ऑन साईटला घेऊन काढलंय 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय आणि प्रथम बॅटिंग करताना बिंदास्त पापडी 9 वर जाऊन पोहोचले. शॉट ऑफ प्लेन बॉल हुक केलंय आणि या 4 धावा आय थिंक सो बुक केलेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. नासिर शेख सरांचा इशारा येतोय. इट्स अ 4 रन चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं बॉल फेकून झाले ते 4. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स. प्रथम बॅटिंग करत असताना बिंदास्त पापडी टीम.
षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेले. बिंदास पापडी या टीमची प्रथम बॅटिंग करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 रन्स नो लॉस. यायचा आहे टॉस साठी. यानंतर सामना होईल ग्राउंड नंबर 1 वरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळेस लोअर थोडं बॉल टाईपचा पट्टा सजवलाय. ज्या काही मध्ये सिक्सर आपण पाहतोय. दोघांचा फील्डिंग दोन धावा इथे दोन कमी केले जात आहेत. चांगल्या रणनीतीने विकेट दोन बॅटमध्ये पाहतोय. काउंटरच्या 39 वर जाऊन पोहोचतोय. इथून पाहिलं तर शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी. दिसायचा प्रॉब्लेम आहे. हा साऊंड आहे ना साऊंड. तीन षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम बॅटिंग करताना बिंदास्त पापडी टीम जाऊन स्कोर कार्डवर पोहोचते. जवळजवळ 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 9च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग करत असताना बिंदास्त पापडी या शेवटच्या षटकामध्ये फलंदाज बिंदास्त खेळतील का, कारण नावातच बिंदास्त आहे आणि त्यामुळे बिंदास्त बॅटिंग करण्याचा मोह यावेळेला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. शेवटचे 6 बॉल
टार्गेट ठरवणारे असतील. 3 षटकांच्या समाप्ती अखेर बिंदास पापडी टीम जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. सध्या आपण पाहत आहेत महापौर चषक, यंगस्टार पापडी व अमित मित्रमंडळ सतपाळे आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून मेयर ट्रॉफी 2026 मध्ये सध्या आहोत डिका स्पोर्ट्स या लाईव्ह चॅनेलवर. पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी विकेट मिळते आणि गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर आहे आयुष. सध्या या विभागातला नाझीम गुल्ली म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं, असा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि पहिल्याच बॉलवर त्याने मात्र विकेट मिळवले. कारण नाझीम गुल्लीने अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या, अनेक फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आणि त्या अनुषंगाने मात्र हा गोलंदाज या टीमचा आपण पाहिलात आझाद वसई या टीमचा नाझीम गुल्ले आहे. नो डाऊट अबाउट इट. परंतु कंपॅरिझन करणार नाहीये. प्रत्येकाचे वेगवेगळे फॅन फॉलोविंग असतात. इथून हा बॉल ह्या वेळेला आपण पाहत आहेत. वाह, काय गोलंदाजी केले आयुषच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं नाझीम गुल्लीची आठवण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. 2 बॉलवर 2 सफलता. आयुष इज ऑन अ हॅट्रिक. चौथ्या षटकातील बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. हॅट्रिक बॉलवर 1 रन मिळाली. खोलवर बॉल होता आणि इथे पुन्हा एकदा विकेट डाऊन. क्या बात आहे आयुष. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. लाईन अँड लेन्थचा राजा आयुषच्या खात्यामध्ये ही 3री सफलता त्याच्या हाती लागले. मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले 28. 28 रन. या 2 बॉलवर कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे लक्ष असेल. बिनधास्त पापडी टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो, परंतु त्या संघर्षातून मार्ग काढणं हे आपल्या हातामध्ये असतं. तो संघर्ष करताय सध्या तरी. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. यष्टांच्या वरून कदाचित हा बॉल गेलाय की काय. स्पेशल खेळाडू मात्र फार वेगाने धावलेत आणि पाहता पाहता 2 रन्स तर मिळतील. 3ऱ्या रनसाठी पलटले होते. अर्धा खेळपट्टीचा जरूर पल्ला पार केला आणि पाहता पाहता 22च्या स्वरूपात 2 रन्स की चौकार आलाय. यावेळेला चौकार मिळालाय 22च्या स्वरूपात. 32 रन. 32 शेवटचा बॉल आहे. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. आयुष काय गोलंदाजी केली आतापर्यंत. कमालीचं प्रदर्शन. 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. 4 षटकांमध्ये 24 बॉल 33 धावा. बिंदास्त पापडी या टीमने प्रतिस्पर्धी संघ आझाद वसई या टीम समोर 33 धावांचं लक्ष्य ठेवलंय. लगेच फिल्डिंग सेट करा आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. जाऊया आता आपण दर्शन डबके यांच्याकडे ग्राउंड नंबर 1 वर.
साई असरा पापडी टीमचे कॅप्टन आणि वाल्मिकेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय ग्राउंड नंबर 2 वर. लगेच आपल्याला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. साई असरा पापडी आणि वाल्मिकेश्वर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच क्विकली या. आपण व्यासपीठाच्या समोर टॉस टाइम. विजयासाठी लक्ष 29 धावांचं पाहायला मिळतं. सामन्याला होते सुरुवात आणि जाऊया ग्राउंड नंबर 1 वर. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. विजयासाठी 29 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर या साई असरा पापडी संघ आणि एका साईडला वाल्मिकेश्वर या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल आणि त्याचा टॉस या ठिकाणी करतायत या स्पर्धेचे आयोजक. टॉस करण्यासाठी अम्मार शेख यांना आपण इन्व्हाइट करूया. जेव्हा जेव्हा सुरूची मैदान स्पर्धा असते त्यावेळेला गणेश काकड सरांना सुद्धा इन्व्हिटेशन केलं जातं आणि त्याप्रती असलेलं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. एक हँडसम क्रिकेटर अम्मार शेख यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जातोय. साई असरा पापडी टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि 6 रन झालेले आहेत. 18 बॉल 23. फिल्डिंग स्वीकारले साई असरा पापडी टीमने.
वा काय फटका खेळला होता प्रतिम, सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. अतिशय चांगला फटका होता निखिलच्या बॅटमधून. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 14 या धावसंख्येवर. यस पंच, नो बॉल, नो प्लस 6 मिळतील 7 धावा आणि संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले 15 रन्स. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. निखिल आल्या आल्या आपला दमखम दाखवणारा षटकार पाहायला मिळाला. उलटाच बॉल होता, फ्रीडचा बॉल जरूर होता परंतु फ्रीडच्या बॉलवर खेळू शकले नाहीत. सिंगल मेल, 1 रन येत असताना संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 13 रनची आवश्यकता आहे आझाद वसई टीमला. सध्या आपण पाहिलं तर विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशालला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 13 रनची आवश्यकता आहे. तेहतीस रनचं टार्गेट आहे त्यामुळे क्षमस्व. विजयासाठी अजून सुद्धा 17 धावांची आवश्यकता असेल ग्राउंड नंबर 2 वर. निशांच्या बॅटमधून स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफूट पंच करताना पाहायला मिळाला. चाबूक शॉट चौकार आला. चौकाराने संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर 13 रनची आवश्यकता आहे. या चौकाराने विल्सन साहेब यांचं यथोचित सन्मान शब्द सुन्नांनी आपण करीत आहोत. वेलकम विल्सनजी साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. बारा बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे आझाद वसई या टीमला विजयासाठी. 12 बॉल आणि 13 रन.
दरम्यान चौकार आला आणि चौकारानेची संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर. 25 विजयासाठी आता 8 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 8 रन. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउटचा फटका क्लास. काय फटका खेळलाय, व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. निशांच्या बॅटमधून हा षटकार येत असताना सामन्याचं समीकरण सोपं केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 31. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. काय फटका खेळला होता निशांच्या बॅटमधून. ब्युटिफुल टायमिंग. 2 रनची आवश्यकता. या वेळेला ऑन साईडला ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलला षटकारात परावर्तित केलंय की चौकार. या वेळेला आपण पाहत आहेत पंच सांगतात या सिटीचा 4 रन चौकार, विजयाचा चौकार. गुड शॉट. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आझाद वसई टीम अँड हार्ड लक. बिंदास्त पापडी टीम आला, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सहामध्ये 20ची आवश्यकता राऊंड नंबर 1 मध्ये यावेळेस ऑन साईडला फटका सोडलाय. त्यामुळे चेंडू धरून काढला चिंडारा. बघा 2 धाव मिळणार होते, परंतु त्यांना हा चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार आलाय. इथून फटका पाहतोय आता बदलतंय. 5 मध्ये 16ची आवश्यकता असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयुष आपण यायचंय. आयुष मॅन ऑफ द मॅच 3 विकेट सहित ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. धन्यवाद विसलजी साहेब, आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. चला आयुष आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी.